बघा इथं दिलेलं आहे फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू e रेस टू x इंटू एक्स. ठीक आहे. मग इथं आपल्याला फंक्शन दिलेलं आहे y इक्वल्स टू e रेस टू x इंटू एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय आहे की दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. एक लिनियर फंक्शन आहे किंवा एक म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि दुसरं कोणतं आहे, दुसरं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर मग इथं दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर कोणता रूल यूज करायचा, मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा म्हणजेच प्रोडक्ट रूल. तर प्रोडक्ट रूल काय आपला, प्रोडक्ट रूलच्या आधी इथे लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग इथं काय येणार dy बाय dx इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये लिहू e रेस टू एक्स इंटू एक्स. ठीक आहे. आता दोन फंक्शन यांचं काय मल्टिप्लिकेशन आहे. मग मल्टिप्लिकेशन असल्यावर काय प्रोडक्ट रूल. मग प्रोडक्ट रूल काय आहे, प्रोडक्ट रूल. ठीक आहे. मग प्रोडक्ट रूल आहे डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इक्वल्स टू पहिले यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस नंतरनं व्ही तसाच डी बाय डी एक्स ऑफ यू. ठीक आहे. मग या रूलनुसार यू म्हणजे ए रेस टू एक्स आहे, व्ही म्हणजे एक्स आहे. ठीक आहे. मग याच्यानुसार बघा इथं काय होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मग यू तसंच म्हणजे ए रेस टू एक्स तसंच डी बाय डी एक्स ऑफ व्ही काय इथं एक्स आहे प्लस एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. ठीक आहे. मग बघा आता दोन फॉर्म्युले यूज होणार. दोन फॉर्म्युले कोणते, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचं काय येतं, ई रेस टू एक्सच येतं आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग इथं काय येणार आहे 1 येणार आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ई रेस टू एक्स तसंच इंटू 1 प्लस इथं काय होणार आहे एक्स तसाच आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स देणार. ठीक आहे. फायनल आन्सर काय येणार डी बाय डी एक्स ऑफ, आता दोन्हीकडे पण ई रेस टू एक्स आहे, एक ई रेस टू एक्स कॉमन घेऊ, ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 प्लस एक्स. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. हे काय आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. मग बघा इथं आपण दोन फॉर्म्युले यूज केले मेन. एक मेन फॉर्म्युला प्रोडक्ट रूलचा यूज केला आणि दोन ई रेस टू एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स याचं काय येतं 1 येतं. ठीक आहे.